गुड आफ्टरनून. स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉगमध्ये. तर खूप दिवसानंतर व्लॉग करतोय आणि असं थोडं भीती पण वाटते. पहिली भीती वाटत नव्हती कारण काय ना, भरपूर व्हिडिओ टाकले होते, म्हणजे भरपूर एवढे पण नव्हते टाकले, 4-5 व्हिडिओ टाकले होते. सवय झाली होती दररोज ब्लॉग बनवायचे, पण आता सवय ती मोडली होती. पण आता इथून पुढं डेली व्लॉग येतं, कारण की जर कॉन्टेंटच भेटत नव्हतं. मला वाटतं कोणतं हाक मारते. कोण आहे? मम्मी नाही आहे. काय माहिती कोणाला. तुम्ही कुठं आहे? कुठं आहे हो? इथं आहे मी. यायला वेळ आहे मम्मीला अजून. हो 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 सांगतो. हां हां हां. काय म्हणते, कोण आलं होतं ते आमच्या इथलं, ते स्वाध्याला जातो ना, ते भाऊंची मम्मी होती, ते आले होते. ते लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरायचा होता ना, तर माई मामी भरती म्हणून त्यांचा पण फॉर्म भरायचा होता. काय चालू होता आपला विषय. खूप दिवसानंतर ब्लॉग बनवत होतो. तर आता वाजले 4 आणि श्रावण चालू झालेला आहे. म्हणजे आज नाही चालू झालेला, मागच्या सोमवारपासून श्रावण चालू झालेला आहे. तर भूक लागली होती म्हणून मी खाल्ली केळी. तर मंदिरात जायचं का नाही, जाऊ, मंदिरात पण जाऊ. आणि 2-3 दिवस झालो मी आजीकडं होतो आणि ढोल ताशा पथकात पण नाही गेलो. तर आज ढोल ताशा पथकात जायचं आहे आणि माझं आहे ना, माप द्यायचं आहे ड्रेसचं. म्हणजे जो ड्रेस कोट आहे ना ढोल ताशा पथकाचा, त्याचा ड्रेस माप द्यायचं आहे. आणि माझं टिपरू हरवलं होतं, म्हणजे त्याला टिपरू म्हणतात. हे असतं नाही ढोल, म्हणजे ढोलला आपण जे वाजवतो काठी नसते, टिपरू म्हणतात. तर आज भेटून जाईन, ड्रेसचं माप पण भेटेल आणि तुम्हाला मी आज कसं वाजवतो ते पण कळून जाईल. मी नाही सगळे कसे जण वाजवतात, कसं आहे आमचं ढोल ताशा पथक, केवढं मोठं आहे, किती ढोल आहेत, किती ताशा आहेत, ते तुम्हाला सगळं कळून जाईल. आता वाजले 4. क्रिकेट खेळलो असतो, पण माझ्या मित्राची एक्झाम चालू आहे, क्रिकेट पण नाही खेळू शकत. त्याच्यामुळं असंच काहीतरी टाईमपास करायचा आता. नाही सॉरी, तो गेला आहे आत्ता क्रिकेटच्या अकॅडमीला. तर मला एवढं क्रिकेट खेळता येत नाही, पण त्याने आहे ना, म्हणजे तो झाला त्याचं 2-3 महिने झाले तो जातो. पण त्याने मला लय काय शिकवलं, म्हणजे काय कसं खेळायचं असतं, कसं नाही, बॉलिंग कशी टाकायची, बॅटिंग कशी करायची, फिल्डिंग कशी करायची वगैरे सगळं त्यांनी शिकवलं. पण आता मला थोडी जमती प्रॅक्टिस करायला, म्हणजे मी प्रॅक्टिस करतच होतो दररोज. पण आता दोरी लावावं लागेल आणि दोरी लावायला माझ्याकडं काहीच नाही आता. दोरी लावावं लागते, त्याला सॉक्स लावून त्याच्यामध्ये बॉल टाकायचा असतो. आता बघू, सोमवार आहे, जायचं मंदिरात पण जायचंय. चांगलं आहे. आणि आता 7 सप्टेंबरला गणपती बाप्पा पण बसणार आहेत. तर मंडळात आमचं मंडळ आहे, तिथं पण असतात, ती पण पोरं पण असतात, बोलवतात मला पण वर्गणी मागायला. पण मी नसतोच, मी जात पण नाही जातो मंडळात, पण वर्गणी मागायला नाही जात. कधीतरी जातो वर्गणी मागायला. आणि म्हणजे कधी जातो, मंगळवार आणि बुधवारी माझा केंद्र असतं ना, तेव्हा मी ढोल ताशा सुट्टी घेतो आणि त्या टायमिंगला जातो मी. म्हणजे आमचं ढोल ताशा पथक किती वाजता असतं, 7 ते 8:30 असतं, म्हणजे 7 ते 10:30 असतं. तर मी काय करतो, आमचं केंद्र असतं 9 वाजता. तर मी काय करतो, 7 ते 8:30 जातो, वर्गणीला जातो आणि 8:30 वाजता घरी येऊन जेवण वगैरे करून 9-9:15 मी जातो केंद्राला. त्याच्यामुळे मी 2 दिवस जातो. 2 दिवस पण कधी जातो, कधी नाही जात. त्याच्यामुळं एवढं काय नाही. आणि यावेळेस तुम्हाला कळायला भेटणार आहे. आज म्हणजे आम्ही 2 वर्ष झालं, म्हणजे मीच बनवतो डेकोरेशन सगळं घरच्या घरी. आणि ह्यावेळेस तर मी सुचवलं आहे की केदारनाथची थीम करायची, पाठीमागं पूर्ण केदारनाथचं बॅकग्राऊंड. त्याच्या आमच्या मागच्या वर्षी 2023मध्ये मी बनवलं होतं चंद्रयानचं, आणि 2022मध्ये बनवलं होतं मी हिमालयाचं. म्हणजे तिथं महादेव आणि पार्वती तिथं असतात म्हणून ते बनवलं होतं. आणि मागच्या वेळेस चंद्रयान सक्सेसफुल झालं होतं, चंद्रयान 3 म्हणून चंद्रयान 3चं रॉकेटची थीम केली होती, लय भारी डेकोरेशन झालं होतं. तर यावेळेस मी विचार करतोय केदारनाथचं बनवायचं.
आता वेळ झाली, आता क्लासला जायची, म्हणजे क्लासला नाही, ढोल ताशा पथकाला जायचं आहे. लाईट काय ढोल ताशा पथकाला जायचं आहे. आणि माझं हेडफोन पण खराब झालं होतं. खराब म्हणजे त्याची एक वायर निघाली. हे बघा, हे आहे ना, हे निघालं आहे, हे मला निघालं होतं. तर त्याला शोल्डरिंग मारायची. शोल्डरिंग जर झाली नीट तर एकदम मस्तपैकी आहे ना चालून. मी एका इलेक्ट्रिशियनवाल्याच्या दुकानात विचारलं, तो म्हणला तुम्ही आहे ना मोबाईलवाल्याच्या दुकानातच जावं म्हणले, कारण की आम्ही जर शोल्डरिंग मारले ना तर ती चिप असते ना ती मधली काय ते खराब होऊन जाईल म्हणले. हीट जास्त असते ना त्या मोठ्या शोल्डरिंगमध्ये. तर मी विचार करतोय की पहिलं हे करून मग घरी येऊ का, मग डायरेक्ट शोल्डरिंग मारून तसंच जाऊ का, असं करतोय मी. मित्राला फोन करतो आणि तसंच जातो. नाहीतर हां, शोल्डरिंग मारतो आणि तसंच जातो ढोल ताशा पथकला. तर मला व्हिडिओ भेटून जाईल. व्हिडिओ म्हणजे आज बनवतो व्हिडिओ. आणि मस्त iPhone 15 Pro Max मध्ये बनवणार आहे. माझ्या मित्राच्याकडं iPhone आहे ना, म्हणजे त्याने आत्ताच घेतला आहे. तुषार दादानी घेतला होता काल. तर त्यांनी सांगितलं, त्याचा व्हिडिओ बघितला होता इंस्टाग्रामवर स्टोरी. त्याने iPhone 15 घेतला आहे ना, तर त्याच्याने आज व्हिडिओ बनवतो मस्तपैकी. आता भेटतो तुम्हाला व्हिडिओमध्ये. मी दोघं आता मस्तपैकी तर ढोल ताशा पथकापाशी आलेलं आहे. त्याला असं येते आता लय मोठा जोक झालता त्याच्यामुळे. बरं आहे का काय असं मध्ये चिरुकतो रे. हा फुल हवा आहे बरं का. इथं माझं नीट संपलंय, तुला काय देऊ, हॉटस्पॉट सोड म्हणतोय. फुल आता बरं का. नवीन मोबाईल घेतला आहे ओप्पोचा. आपण काय जुने iPhoneच आहे तुझा आहे ना. हा म्हणते iPhone 13 आहे. आता इथं आलो ढोल ताशा पथकात. आजचा आहे Day 2 आणि आज आले नांदेडवरून राखीचं पार्सल आलेलं आहे. हे बघा, राखीचं पार्सल आलेलं आहे मस्त. आता रक्षाबंधन आहे ना सोमवारी, त्याच्यासाठी ते एक पार्सल आलं आहे रक्षाबंधनचं. तर राखी बघू कशा दिलेल्या आहेत. पद्धतीचं राखीचं पॅकेट आहे. आता इकडं ते पत्ता वगैरे लिहिलेला आहे ना बॅक साईडला, त्याच्यामुळं एवढ्या राख्या पाठवलेल्या आहेत त्यांनी. 1 2 3 4 5 6 एवढ्या 6 राखी कोणाला दिलेल्या आहेत. हां, एक मला असन, एक पप्पाला असन, 2 मामाला, आणि हे 2 कोणाला आहे काय माहिती. हे 2 एक्स्ट्रा दिलेल्या असते. राख्या आलेल्या आहेत एकदम मस्त, साध्या सिंपल ओमच्या. अशाच राख्या आवडतात आहे ना पप्पा. अशाच राख्या चांगल्या असतात ना, आहे ना. आता आमची इथं चालू आहे. हां 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 4च राख्या आहेत. दिदीने पाठवल्या आहेत 6. तर आता आमची इथं चालू आहे मस्त कांदे भजीचं प्लॅनिंग. हे बघा, मम्मी दिलेत आता 20 रुपये. त्याच्या आणायच्यात पाव, मस्त भजी पाव खायचं आहे. पप्पा म्हणते दूध पण आणतो. काय बोला. हा देतो, द्या पैसे. हे काय 20 रुपये. हे 20 रुपये पप्पांकडे देतो. हे काय वाजलं मध्ये काय माहिती. चिंट पाक डमडम. सकाळी कारला आले 100 रुपये दिलेत. चला आणलेत मस्त पैकी भजी खायची, पवन भजी. चला एक लादी पाव घेऊन आलो. अरे दूध बॅग आणायची राहिली. एक भजी घेतली खायला, टेस्ट. भारी लागतात. माझा मित्र भेटला होता, जयदीप. घेऊन गेलो त्याला सोबत. चहा पाज म्हणते. माझ्याकडे पैसे नाहीत पण त्याला काही चहा पाजू. भजी घेतलेले आहेत हे बघा. आता मस्त खायचं. पप्पा नाही आहे तिथं. खातो आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करेन, चॅनलला नाही तर सबस्क्राईब करा. भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. उद्याचं म्हणजे आजच्या ब्लॉगमध्ये भेटूया.